नमस्कार, महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं। आजची रेसिपी आहे हरभऱ्याची भाजी। तर हरभऱ्याची भाजी म्हणजे कसली, तर हरभऱ्याची रोप छोटं असतं ना, कवळं येतं, तेव्हा ही अशी पानं खुडून आमच्याकडं सुकवतात। ह्याच्यातच सावलीमध्ये सुकवतात आणि नंतर ही भाजी आहे ना, सुकल्यानंतर ह्याची पावडर करायची आणि ती मग वर्षभर आम्हाला भाजीसाठी उपयोगी होती बरं का। बघा, त्याच्यासाठी लागतं बेसन, थोडीशी ही भाजी चुरलेली, त्याच्यावरती थोडंसं बेसन घालायचं, लसूण आणि हिरवी मिरचीची ठेचा बनवायचा आणि तो जसं मग तिखट लागल त्या पद्धतीने बनवायचा। बनवताना दाखवतेच मी तुम्हाला। लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करते। 1 चमचा तेल घालायचं, तेल जास्त नाही वापरायचं ह्या भाजीला बरं। आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं चांगलं भाजलंय। आता थोडंसं पाणी मध्ये भाजी आली ना की ती आणून घरामध्ये कशी सुकवायची, कशी स्टोर करून ठेवायची, उन्हाळ्याचं ऊन वगैरे देऊन कशी स्टोर करून ठेवायची ते मी दाखवत तुम्हाला जेव्हा त्या सीझनमध्ये। बघा ही अशी दिसते भाजी, खूप छान सुगंध येतो, चवीला पण इतकी भारी लागते। भाताबरोबर खा तुम्ही, चपाती बरोबर खा, ज्वारीच्या भाकरी बरोबर खा, खूप सुंदर लागते। एकदा करून बघा ट्राय। तर तुमच्याकडे मिळत असेल तर भेटतेच। आपण हिवाळ्यामध्ये जेव्हा भाजीचा सीझन असतो तेव्हा ती भाजी आणायची आणि सावलीमध्ये सुकवून अशी ठेवायची आणि मग कधी पण वर्षभर आपल्याला आठवण येईल तेव्हा करायची, खूप छान लागते। हे असं चुरून घ्यायचं पीठ, खूप छान वळायला लागतं, चुरून घ्यायला लागतं, तेव्हा भाकरी येते चांगली। नाही जर आपण चुरलं ना तर तिचे तुकडे पडतात। जोर लावून चुरावी तेव्हा त्यात चिकटपणा निर्माण होतो। बघा त्याचा छान चिकट झालंय पीठ आपलं। आता याची भाकरी टाकून दाखवते तुम्हाला। थोडंसं सुक्कं पीठ घ्यायचं, सुक्कं पीठ असं ठेवायचं आहे। बाहेर पाऊस पडतोय बारीक बारीक आणि ही गरमागरम ज्वारीची भाकरी, हरभऱ्याची भाजी, मस्त मेनू दाखवते मी करताना तुम्हाला। बघा हे पाणी लावून घेतलं भाकरीला। आता थोडा वेळ भाजू द्यायची खालनं, मग आपण तिला पलटी करणार आहोत। असं काढून घ्यायची आधी कडा आणि मग ही अशी पलटी करायची। नाही भाजलेली आणखी भाजून घ्यायची, वन साईड पूर्ण भाजून घ्यायची। हे बघा ही भाजली आहे, आता पलटी करतो। बघा भाकरी किती छान मस्त टम्म फुलली आहे, भाजली आता भाकरी आपली।